चांदवडचे भूमिपुत्र आणि समाजसेवेची आवड असणारे डॉक्टर श्याम पगार यांनी शेतकरी हितासाठी गेल्या 1 जुलै कृषी दिनापासून अन्नत्याग कांदा क्रांती आंदोलन चांदवड येथे सुरू केलं होतं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती। लोकप्रतिनिधींतर्फे किंवा शासन स्तरावर कोणतेही असे ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। अखेर खासदार श्री भास्कर भगरे यांनी चांदवड येथे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत डॉक्टर श्याम पगार यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील यावर चर्चा केली। अखेर डॉक्टर श्याम पगार यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सध्या थांबवण्यात आलंय। तसेच लवकरच दिल्ली दरबारी संसदेत हे प्रश्न शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आवाज उठवणार अशी ग्वाही देत डॉक्टर श्याम पगार यांना नारळ पाणी पिण्यासाठी दिले। अखेर श्याम पगार यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। यावेळी चांदवड तालुक्यातील माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, संजय जाधव, नितीनदादा आहेर, सयाजी गायकवाड आदींसह विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तालुक्यामध्ये कांदा पिकवला जातोय, शेतकरी किती त्रासला आहे। म्हणजे बऱ्याच दिवसानंतर कोरोनानंतर मागच्या डिसेंबरमध्ये कांद्याला कुठेतरी 4-4.5 हजार रुपयाचा भाव मिळायला सुरुवात झाली आणि निर्यात बंदी करून टाकली। आपण आंदोलनं केली, सरकारला निवेदनं दिली, परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही आणि शेवटी निर्यात बंदी उठवली तरी त्याला 8% टाकल्या, 40% निर्यात शुल्क लावलं। आज आपण बघतोय, आज कुठेतरी निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी दणका दाखवला म्हणून कांदा 3 हजाराच्या जवळपास गेला, परंतु त्याने काही आपलं समाधान होणार नाही। नुसती तात्पुरती मलमपट्टी करून हा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी या कांदा क्रांती आंदोलनाच्या बाबतीमध्ये ज्या मागण्या केल्या की धोरण सारखं आयात निर्यातीचं धोरण सातत्याने बदलण्याचं काम, अचानक रात्रीतून काय निर्णय होतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला किंवा आजपर्यंत जे निर्णय झाले, मग नोटाबंदीचा असेल, GSTचा असेल किंवा आयात निर्यातीच्या बाबतीचे आज हे रात्रीचे होतात आणि त्याचा परिणाम शेवटी आपण सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो। स्थिर आयात निर्यात धोरण असावं, प्रति क्विंटल 4,000 रुपये खाली निर्यात शुल्क नसावं, अशा अनेक ज्या गोष्टी किंवा टप्प्याटप्प्याने निर्यात बंदी करायला हरकत नसावी। 5,000च्या वर जर भाव गेला, स्थानिक बाजारपेठेमध्ये 5,000च्या वर गेला तर टप्प्याटप्प्याने करावी, परंतु हे सातत्याने अचानक एखादं चुकलं की सरकारप्रमाणे राजधानी इकडची तिकडे करायची अशा पद्धतीने यायचं। आणि मी आता एक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करण्याची संधी मिळाली। 1 महिना झाला, आज बरोबर महिना होऊन आणि आज दुसऱ्या महिन्याला सुरुवात झाली। बघितलंय की अतिशय निर्दयी सरकार आहे खरं मी सांगतो। यांना आपली जे जसं भाऊंनी मागा सांगितलं की त्या पद्धतीने पिकवणाऱ्यांचा विचार करायचा नाही, खाणाऱ्यांचा विचार करायचा। अरे पण पिकवणारा जगला तर खाणारे जगतील ना। तुम्ही किती देशामधून आयात कराल आणि आयात केलेलं सगळ्यांना देणं सोपं होणार नाही, परंतु तरी आपण सगळ्यांनी किती जबाबदारी दिली। माझी विनंती डॉक्टर साहेबांना की आपण, कारण आज 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस, कारण अन्न त्याग करणं, बोलणं आणि करणं याच्यामध्ये फार फरक असतो। ते करताय, मला वाटतं एकटेच आहे, तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आहे, मी तुमचंही अभिनंदन करतो आणि डॉक्टरांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की आपले जे प्रश्न आहे, आता 7 तारखेला हिवरगावला कांदा मार्केटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्ह्यातले 3 खासदार त्या ठिकाणी आहेत। बाकीची सगळी आजी माजी लोकप्रतिनिधी सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि कांद्यासाठी ते मार्केट आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी यावं, तुमची सगळ्याबरोबर बैठक घालू। एक अधिवेशनामध्ये पुढे आपल्याला हा प्रश्न कसा तडीला, कारण अनेक वर्षापासून ही सगळी नेते मंडळी, मी तर अलीकडच्या काळातला आहे, परंतु सगळ्यात अनेक वर्षापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आंदोलनं केली जातात। शेवटी आपल्याला सरकारला दखल घेण्यासाठी, भाग पाडण्यासाठी, शेवटी या सगळ्या गोष्टी करून शेवटी आपण शेतकरी आहोत, आपल्याला आपलं दुःख कळतं आणि ते मांडण्याचं काम संसदेमध्ये किंवा जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। मी सगळ्यांच्या वतीने डॉक्टर श्याम पगार यांना विनंती करतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहे। तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुमची तळमळ आम्हाला सगळ्यांना कळते आणि तीच तळमळ शासनापर्यंत कुलकर्णी साहेब आहेत, वाघ साहेब आहेत,
हे सुद्धा मांडणार आहेत आणि मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, एवढाच शब्द या निमित्ताने देतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही हे अन्नत्याग उपोषण या ठिकाणी सोडवावं ही विनंती करतो। आणि भाऊंनी बसल्या जरी 1000 प्रति क्विंटलच्या वर जर निर्यात शुल्क नसावे, तसेच 5000 प्रति क्विंटलच्या वर गेल्यावर टप्प्याटप्प्याने निर्यात बंदी करावी। 7000 प्रति क्विंटलच्या वर जर भाव गेला तर तुम्ही निर्यात बंदी करू शकतात, पण निर्यात बंदी केल्यानंतर भाव जर 20% जर जास्त पडले तर तुम्ही ती निर्यात बंदी उठवायला हवी। नाफेडने शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापाऱ्यांशी स्पर्धा करू नये मला असं वाटतं आणि ह्या अशा मागण्या आम्ही मागितल्या होत्या, तसेच काही अन्य पण मागण्या होत्या। या सर्व मागण्या माननीय खासदार बगरे सर हे लोकसभेमध्ये मांडणार आहेत असे त्यांनी आश्वासन दिले। तसेच ते शरद पवार साहेबांशी बोलून याविषयी चर्चा करून ते पण ह्या मागण्या विधान भवनामध्ये मांडतील, विधानसभेमध्ये मांडतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे। आणि ह्या आश्वासनाच्या वरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून हे अन्नत्याग उपोषण माझ्या सर्व सहकाऱ्यांशी मित्रांशी विचार केल्यानंतर मागे घेत आहोत। तसेच ह्या आंदोलनासाठी जे काही सहकार्य प्रशासनाकडनं लागलं, पोलिसांकडनं लागलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। तसेच सर्वात महत्त्वाचा जो रोल आपण प्रसारमाध्यमांनी त्याच्यामध्ये दिला, त्यांनी तुमच्यामुळे हे आंदोलन घराघरामध्ये पोहोचू शकलं त्याबद्दल मी आपला पण आभारी आहे। माझी जे पण आप्तेष्ट असतील, मित्र असतील, गावातील सर्व लोक असतील, चांदवड तालुक्यातील सर्व गावकरी असतील, या सर्वांचा मला ह्या अन्नत्याग उपोषणासाठी जी प्रेरणा मिळाली, तुम्ही इथे येऊन बसत होतात, माझ्यासाठी मला जे प्रोत्साहन देत होतात, मी उपाशी जरी असलो तरी मला हसवण्याचा जो प्रयत्न करत होता, काही जणांनी मला प्रामाणिकपणे थोडेसे वेगळे पण सल्ले दिले, पण ते असं असतानासुद्धा मी माझ्या मतावरती ठाम राहिलो। माझी शुगर जरी प्रत्येक वेळेस 100च्या खाली राहिली, वजन जरी 4-5 किलो झालं, वजन जरी कमी झालं असलं तरी मात्र तुमच्यामुळे माझा उत्साह मात्र या आंदोलनामुळे वाढलेला आहे, माझी हिंमत वाढलेली आहे। या सर्व गोष्टी होऊ शकल्या त्या सर्व तुमच्या गावकऱ्यांमुळे आणि सगळ्या चांदवड तालुक्यातल्या किंवा सर्व नाशिक जिल्ह्यातल्या त्यात देवळातली काही लोक असतील सर्वांचाच या पाठिंबा असल्यामुळे मी हे करू शकलो आणि या सर्वांचे मी आभार मानतो। मला ईश्वराने ही शक्ती दिली, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद माझ्यासाठी यासाठी कामं आले, त्यांचे आशीर्वाद होते, माझ्या पत्नीने माझ्या या निर्णयाला पाठीमागे उभी राहिली, माझ्या मुलं या गोष्टींसाठी हे झालं। धन्यवाद। आपल्या शिंगव्याचे डॉक्टर आहेत, नाशिक रोडला यांचा फार मोठा दवाखाना आहे, खऱ्या अर्थानं मुंबई नाक्याला फार मोठा दवाखाना आहे, खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांनी याच्यात नाही पडलं तरी चालू शकतं, परंतु शेतकऱ्यांच्या प्रती असलेली तळमळ गेल्या 5 दिवसापासून सगळ्या साधन त्यांच्याकडे उपलब्ध असताना देखील ते तुमच्या माझ्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले। त्या खांद्याला आपण उभं राहिलं पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने श्याम पगारांनी हे जे काम केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे, निश्चितच कौतुकास्पद आहे। तुम्हाला आठवत असेल 11 डिसेंबरला स्वतः शरद पवार साहेब आपल्या असाध्य रोगानं पीडित असताना देखील चांदवडच्या चौफुलीवरती येऊन थांबले होते। एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतला होता, परंतु सरकारला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही। माझी विनंती आहे शामराव तुम्हाला, डॉक्टर साहेब तुम्हाला, तुम्ही सामाजिक बांधिले काम करता, कौतुकास्पद आहे, पण तुमच्यावर जशी समाजाची जबाबदारी आहे तशी कुटुंबाची जबाबदारी आहे, कुटुंब देखील तुमच्यावर आहे। त्यामुळे आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो की आपण आता प्राथमिक स्वरूपात हे उपोषण केलंय, आता तुम्ही थांबा। जर यांनी 8-15 दिवसात 10 दिवसात जर आपलं काही जे दुष्परिणाम जाणवले, आपण परत एकदा या चांदवड तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं एक सामूहिक सांघिक आंदोलन उभं करू आणि शेतकऱ्याच्या वागणुकीनं किंवा शेतकऱ्याच्या हातात जर रूम न घेतलं ना, अरे भल्यांची डाळ पांचट होती, चट्टी पिवळी होती, ते हे काय लागून चालले, काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत। आता मात्र थांबा, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।